मी त्याच वेळी सांगितलं, मी कुठल्याही ब्लॅकमेलरला त्यानं माझ्यावर आरोप केले म्हणून त्याला उत्तर द्यायला ही पत्रकार परिषदाची बोलवलेली नाही. 302 खटल्यातील आरोपीनं माझ्यावर कुठला आरोप केला म्हणून त्याला उत्तर द्यायला मी पत्रकार परिषद बोलवलेलं नाही. स्वतःचं एखाद्या राजकीय पक्षात अध्यक्ष म्हणून स्थान असताना आणि त्याला राजीनामा दिल्यानंतर वरिष्ठांचं मन जिंकण्यासाठी माझ्यावर आरोप करणाऱ्या या ब्लॅकमेलरसाठी मी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली नाही. मी ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे, ही मी माझ्या जनतेला या संदर्भात स्पष्टीकरण, ते पण स्पष्टीकरण का, तर विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मला काल आवाहन केलं की AIच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ येत असतात, डबिंग होत असतं, पण आमदारांनी ही गोष्ट क्लिअर करणं गरजेचं आहे की सत्य परिस्थिती काय. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आज ही पत्रकार परिषद घेतोय. ही पत्रकार परिषद सुरू असताना मी 1-2 मुद्दे पहिल्यांदा क्लिअर करतो. यामध्ये हा व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे, यामध्ये कुठलाही शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही आहे. यामध्ये एका व्यक्तीला उलट एका व्यवहारामध्ये मी मदत करून त्याला न्याय दिलेला आहे, त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. योग्य त्यावेळेला मी ते सादर करेन. महत्त्वाचा माझा दुसरा प्रश्न असा आहे की माझा ठीक आहे, माझी काळजी सतेज पाटलांनी फार घेतली काल, मी त्यांचे आभार व्यक्त करतो, पण माझा त्यांना देखील सवाल आहे. बघा, माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पेन ड्राईव्ह घराघरात वाटली गेली, खोटी पुस्तकं वाटली गेली, व्यंगचित्र काढून वाटली गेली, पण मी कोल्हापूर शहरामध्ये इतिहास घडवला. मतदारांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला. 30,000च्या वरती मतांनी मला महायुतीच्या मतदारांनी निवडून दिलं. पहिल्यांदा शहरातून हॅट्रिक करणारा मी ठरलो. हे सगळं होत असताना त्यावेळी देखील माझ्यावर अशाच पद्धतीचे आरोप झाले. बघा, त्यानंतर आम्ही 10-0 विधानसभा जिंकली, जिल्हा परिषद जिंकली, नगरपालिका जिंकल्या. ह्या सगळ्या निवडणुका जिंकत असताना महानगरपालिकेमध्ये प्रचाराची सांगता होत असताना शेवटच्या दिवशी सन्माननीय बंटी पाटील साहेबांनी एक प्रेस घेतली होती, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या प्रेसमध्ये कुठला व्हिडिओ दाखवला होता हो? हाच व्हिडिओ दाखवला होता असं मला वाटते. आपण देखील ते मान्य कराल. म्हणून माझा त्यांना प्रश्न आहे, सन्माननीय बंटी पाटील साहेब, मी आपल्याकडे आदरानं पाहतो, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपल्याला हा व्हिडिओ आपण त्यावेळी प्रसारित करून 8 जानेवारी 2026 रोजी या संदर्भात मी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मेल केलेला आहे आणि याच्या चौकशीची मागणी केली. अशी पत्रकार परिषद घेतली होती का? घेतली असेल तर त्याचा आपण खुलासा करावा.